नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे सात्विक यात्रा या आपल्या चॅनेलवर। आपणा सर्वांना विजया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण विजया एकादशी व्रताची पावन कथा श्रवण करणार आहोत। ही कथा केवळ ऐकण्यानेच नव्हे तर श्रद्धेने ऐकल्यास मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा नाश करून विजय प्रदान करणारी आहे। एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत नम्रपणे विचारले, हे जनार्दना, फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? त्या एकादशीचे व्रत कसे करावे आणि तिचे महात्म्य काय आहे? कृपया आपण सविस्तर सांगावे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात। या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला सर्व कार्यात विजय प्राप्त होतो। हे व्रत सर्व व्रतांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे। विजया एकादशीचे महात्म्य ऐकणे किंवा वाचणे यामुळेच मनुष्याचे जुने व नवे सर्व पाप नष्ट होतात। भगवान पुढे सांगतात, एकदा देवर्षी नारदांनी जगतपिता ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला, हे पितामह, फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे विधान कृपया मला सांगा। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, विजया एकादशीचे व्रत मनुष्याचे जुने व नवीन सर्व पाप नष्ट करणारे आहे। हे व्रत मी आजपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते। हे व्रत सर्व मानवांना विजय देणारे आहे। ब्रह्मदेव पुढे त्रेतायुगातील रामकथेचा प्रसंग सांगतात। त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला। ते आपल्या पत्नी सीतामाता आणि बंधू लक्ष्मणासह दंडकारण्यात आले। वनवासाच्या काळात ते पंचवटी इथे निवास करू लागले। तिथे दुष्ट रावणाने कपटाने सीतामातेचे हरण केले। ही वार्ता कळताच भगवान श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत दुःखी व व्याकुळ झाले। ते सीतामातेच्या शोधात वनात भटकू लागले। भटकंती दरम्यान त्यांना मरणासन्न अवस्थेत असलेले जटायू पक्षीराज भेटले। जटायूंनी शेवटच्या क्षणी सीतामातेच्या हरणाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि प्रभू रामांचे स्मरण करत स्वर्गलोकाला गेले। पुढे भगवान श्रीरामांची सुग्रीवाशी मैत्री झाली। रामांनी सुग्रीवाचा शत्रू बालीचा वध केला आणि सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले। त्यानंतर हनुमानजींनी लंकेत जाऊन सीतामातेचा शोध लावला। सीतामातेला प्रभू रामांचा संदेश दिला आणि श्रीराम सुग्रीव यांच्या मैत्रीची माहिती सांगितली। लंकेतून परत आल्यावर हनुमानजींनी प्रभू श्री रामचंद्रांना सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा भगवान श्रीरामांनी वानर सेनेसह लंकेकडे प्रस्थान केले आणि पुढे रावणावर विजय मिळवला। हा विजय विजया एकादशीच्या व्रतामुळेच शक्य झाला असे ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले। जेव्हा भगवान श्री रामचंद्र समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी तो अथांग भयंकर असा समुद्र पाहिला। मगर, मोठे जलचर प्राणी आणि प्रचंड लाटा यांनी भरलेला तो अगाध समुद्र पाहून श्रीरामचंद्र चिंताग्रस्त झाले। तेव्हा त्यांनी लक्ष्मणांना विचारले, हे लक्ष्मणा, हा इतका भयावह समुद्र आपण कसा पार करू? आपल्या वानर सेनेसह लंकेपर्यंत पोहोचण्याचा उपाय काय? लक्ष्मणजी नम्रतेने म्हणाले, हे पुराण पुरुषोत्तम, आपण आदि पुरुष आहात, सर्व काही जाणणारे आहात। तरीही माझ्या माहितीनुसार इथून अर्ध्या योजनेच्या अंतरावर कुमारी द्वीपावर वाग्धलाद ऋषी तपश्चर्या करत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊन उपाय विचारावा। लक्ष्मणांच्या या वचनांनी प्रभू श्री रामचंद्र त्या ऋषींच्या आश्रमात गेले। तिथे पोहोचून त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार केला। ऋषींनीही श्रीरामांना मनुष्यरूपात अवतरलेले पुराण पुरुषोत्तम ओळखून आदरपूर्वक विचारले,
हे राम, आपले येथे येणे कशासाठी झाले? तेव्हा श्री रामचंद्र म्हणाले, हे महर्षी, मी माझ्या वानर सेनेसह इथे आलो आहे. राक्षसांचा नाश करून लंकेवर विजय मिळवण्यासाठी मला समुद्र पार करायचा आहे. आपण कृपया मला याचा उपाय सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राम, फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत जर आपण श्रद्धेने केले तर निश्चयच आपल्याला विजय प्राप्त होईल आणि हा समुद्रही आपण सहज पार करू शकाल. या व्रताची विधी अशी आहे, दशमीच्या दिवशी सोने, चांदी, तांबे किंवा मातीचा एक घडा तयार करावा. त्या घड्यात शुद्ध जल भरावे. तो घडा आंब्याची 5 पाने ठेवून एका वेदीवर स्थापन करावा. घड्याखाली धान्य ठेवावे आणि घड्यावर नारळ ठेवावा. त्या घड्यावर भगवान श्री नारायणांची सुवर्ण मूर्ती स्थापन करावी. एकादशीच्या दिवशी स्नान करून शुद्ध वस्त्रे धारण करावीत. धूप, दीप, नैवेद्य, फळे, नारळ इत्यादी अर्पण करून भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी. त्यानंतर दिवसभर त्या घड्याजवळ बसून उपवास, जप, नामस्मरण करावे. रात्रीही त्याच ठिकाणी जागरण करून भगवंताचे नामस्मरण करावे. द्वादशीच्या दिवशी नित्यकर्म उरकून तो घडा योग्य अशा ब्राह्मणाला दान द्यावा. हे राम, जर आपण आपल्या सर्व सेनापतींसह हे व्रत कराल तर आपली विजय निश्चयाने होईल. ऋषींच्या आज्ञेनुसार भगवान श्री रामचंद्रांनी संपूर्ण विधीने विजया एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने त्यांनी समुद्र पार केला आणि पुढे सर्व दैत्यांवर विजय प्राप्त केला. सीतामातेला रावणापासून मुक्त केले. ब्रह्मदेव नारद मुनींना पुढे म्हणाले, हे पुत्रा, जो कोणी मनुष्य विजया एकादशीचे महात्म्य श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो त्याला वाजपेय यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य विधीपूर्वक हे व्रत करतो त्याला या लोकात आणि परलोकातही विजय मिळतो. मित्रांनो, ही होती विजया एकादशीची पवित्र कथा. आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी सात्विक यात्रा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. थँक्यू.